तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचा खोडसाळपणा, अर्थसंकल्पादरम्यान रुपयाच्या चिन्हात बदल केल्याने वाद, देशभरात मान्यता मिळालेली असतानाही चिन्हाला विरोध, अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्टॅलिन सरकारवर बरसल्या, द्रमुककडून हिंदी भाषा लादली जात असल्याचा खोटा प्रचार, राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित केलेल्या त्रिभाषिक सूत्रावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडूतील द्रमुक सरकार यांच्यात वाद सुरू आहे। त्यातच आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात रुपयाचं चिन्ह बदलून त्या जागी तमिळ भाषेतील चिन्ह वापरून खोडसाळपणा केल्यामुळे पुन्हा एकदा नवीनच वाद सुरू झाला आहे। विशेष बाब म्हणजे हे रुपयाचं राष्ट्रीय चिन्ह डीएमकेच्या आमदारांचे पुत्र असलेल्या उदयकुमार धर्मलिंगम यांनी बनवलं आहे आणि संपूर्ण देशानं ते स्वीकारलं आहे। मात्र देशभरात याला मान्यता मिळाली असतानाही केवळ राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन भाषेच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। विधानसभेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी शपथ घेतात, पण अशा प्रकारे राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रामधून राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणं हे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं आणि अखंडतेचं रक्षण करण्याच्या शपथेविरुद्ध आहे। स्टॅलिन सरकारवर तामिळनाडूमध्ये राजकीय अशांतता निर्माण करण्याचा आणि मुलांना त्यांच्या शिकण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जात असल्याची टीका अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बोलताना केली आहे। राज्यावर हिंदी भाषा लादली जात असल्याची बदनामी द्रमुक सरकार करत आहे, त्यामुळे राज्यात आणि पर्यायाने देशभरात चुकीचा संदेश जात आहे। नवीन शिक्षण धोरण इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण देण्याचं समर्थन करतं, मात्र भाषा धोरणावरील द्रमुकची भूमिका राज्याला एकत्र करण्याऐवजी विभाजित करत असल्याची भावना अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे।